माझ्या मित्रांनो, भारताची खरी ताकद एकतेत आहे. एकतेचा संदेश साहित्यातिक शैलीत मांडण्यासाठी आणि आता आपले विचार व्यक्त करण्यात येईल. आमचे विद्यार्थी सबा अमीन शेख एकतेतूनच भारत घडतो या विषयावर भाषण सादर करतील. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आदरणीय गुरुजन, सन्मान्य पाहुणे आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, आज मी तुमच्या समोर ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आपल्या देशाच्या हृदयाशी जोडलेला आहे. आजचा विषय आहे एकतेतूनच भारत घडतो. कारण भारताची खरी ओळख त्याच्या सीमा, इमारती किंवा संपत्तीमध्ये नाही, तर इथल्या माणसांच्या एकमेकांशी जोडलेल्या एक नात्यांमध्ये आहे. भारत हा केवळ अनेक राज्यांचा देश नाही, तर अनेक भावना आणि एक संस्कृती आणि अनेक स्वप्नांचा संगम आहे. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळे सण साजरे होतात, वेगवेगळ्या प्रार्थना केल्या जातात, पण तरीही आपले हृदय एकाच लयीत धडधडते. हीच भारताची खरी ताकद आहे आणि ही ताकद टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मित्रांनो, एकता म्हणजे सगळे एकसारखे असले नाही, ती तर वेगळेपण स्वीकारूनही एकमेकांशी प्रेमाने वागणे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या मताचा आदर करतो, त्याच्या भावना समजून घेतो आणि गरजेच्या वेळी त्याच्या पाठीशी उभे राहतो, तेव्हाच खरी एकता जन्माला येते. द्वेषाने भिंती उभ्या राहतात, पण प्रेमाने पूल बांधले जातात. आजच्या जगात माणूस पुढे जात आहे, तंत्रज्ञान वाढत आहे, पण मन दूर जात आहे. अशा वेळी भारतासारख्या देशाला प्रेम, संयम आणि सहिष्णुतेची सर्वात जास्त गरज आहे. कारण जेव्हा समाज तुटतो तेव्हा देश कमकुवत होतो आणि जेव्हा समाज एकत्र राहतो तेव्हा देश अडथळ्यांवर मात करतो. एकतेतूनच भारत घडतो याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या घामाला सन्मान मिळावा, कामगाराच्या कष्टाला किंमत मिळावी, स्त्रीच्या सुरक्षिततेला महत्त्व मिळावा आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी मिळावी. समाजातील शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू येईपर्यंत आपले काम संपत नाही, हीच खरी देशसेवा आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी म्हणजे देशाचा उद्याचा श्वास. आपण वर्गात आज जे शिकतो ते फक्त परीक्षेसाठी नाही, तर आयुष्यासाठी आहे. जर आपण आजच सत्य, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि सहकार्य हे गुण आत्मसात केले तर उद्या भारत अधिक सुंदर, अधिक शांत आणि अधिक मजबूत बनेल. एकता ही केवळ मोठ्या भाषणातली गोष्ट नाही, ती रोजच्या वागण्यात दिसली पाहिजे. बसमध्ये जागा देणे, रांगेत थांबणे, दुर्बलाला मदत करणे, वेगळ्या विचारांचा आदर करणे, हे सगळे छोटे छोटे कृती देशाला मोठे बनवतात. आपण कसे वागतो, कसे बोलतो यावरच आपल्या देशाचे भविष्य ठरते. शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की भारताला पुढे नेणारी शक्ती द्वेष नाही तर प्रेम आहे, भीती नाही तर विश्वास आहे आणि तुटवडा नाही तर एकता आहे. चला आपण सर्वजण मिळून असा भारत घडूया जिथे प्रेम सर्वात मोठी ओळख असेल, जिथे माणुसकी सर्वात मोठी ओळख असेल, जिथे प्रेम सर्वात मोठे बळ असेल आणि जिथे एकता ही केवळ घोषणा न राहता जीवनशैली बनेल. हाच माझा विश्वास आहे, हाच माझा स्वप्न आहे आणि हाच आपल्या भारताचा खरा मार्ग आहे. जय हिंद, जय भारत.